नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुलांना रोज रोज वेगळे नाश्ते करायची म्हणजे टेन्शनच असतं। तर आता इथं आपण अगदी सोपा पण चमचमीत सगळ्यांना आवडेल असा चिकन रोल बनवणार आहे। तर आता त्याच्यासाठी मी 300 ग्रॅम साधारण बोनलेस चिकन घेतले, त्याचे बारीक तुकडे घेतले। हळद, लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट मी त्याच्यात टाकलेली आहे। अगदी अर्धा चमचा घरचं मीठ टाका, साधं मीठ, आणि अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट टाका म्हणजे काळं मीठ टाका। आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे, त्याने चटपटीत होईल, आणि अर्धा चमचा मिरी पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे मी मोहरीचं तेल साधारण 2 चमचे टाकले, साधं तेल टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे। इथे एक मोठा चमचा भरून मी व्हिनेगर टाकलेले। ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्या। त्याला तुम्ही मिक्स झाल्यानंतर अर्धा तास ठेवा, एक रात्र ठेवली तरी काहीच हरकत नाही आहे। जेवढं तुम्ही जास्त त्याला मुरवाल तेवढे ते चिकन लवकर आणि छान चवीला लागेल। आता एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी भरपूर बटर टाकलेले पाहू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकून ते चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही थोडं पाणी टाकून, अर्धा कप पाणी टाकून शिजवलं तरीही चालेल, किंवा नुसतं वाफेवर सुद्धा हे चिकन शिजू शकतं, कारण मी 4 तास जवळजवळ ते चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं। व्हिनेगरमुळे लवकर चिकन शिजण्यास मदत होते आणि आंबटपणा पण छान येतो। आता आपलं हे चिकन पहा, मी झाकण लावून वाफेवर शिजवले, तुम्ही पाणी टाकून शिजवू शकता। आता झालेले आपले चिकन मी गॅस बंद करून टाकते। इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घ्यायचे। हे ज्या पद्धतीने मी त्याला थोडंसं स्मॅश करते तसं तुम्ही करून घेऊ शकता। आता इथे मी चपाती वापरलेली आहे। तुम्ही इथं मैद्याची पोळीसुद्धा करू शकता किंवा टॉर्टिलासुद्धा बाहेरून विकत आणू शकता, काहीच हरकत नाही, पण आपल्याला सोप्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून मी घरातली तयार चपाती घेतली, त्याच्यात मेयोनीज आणि सॉस टाकलेला आहे। आता मेयोनीज तुम्ही अजून वाढवलं तरी काहीच हरकत नाही आहे। चिली सॉस वापरू शकता, पिझ्झा सॉससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। अप्रतिम हा रोल लागतो, झटपट होऊन जातो। आता जे आपण चिकन शिजवले ते इथं टाकूया। त्याचबरोबर मी इथं फक्त कांदा टाकलेला आहे। आपल्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही इथं भाज्या टाकू शकता, म्हणजे बीटरूट टाकू शकता, गाजर, काकडी, कोबी असं काहीही टाकू शकता। आता मी हा एक प्रकार दाखवला आहे तुम्हाला, असं चपाती घेऊन रोल फोल्ड करायचा। दुसरंही सेम प्रोसिजर आहे, तुम्ही इथं सुद्धा, आणि हे अशीच प्रोसिजर तुम्ही उकडलेल्या अंड्याची सुद्धा करू शकता चिकनच्या ऐवजी, आणि भाज्या टाकून छानपैकी मुलं जे खात नसेल त्या भाज्या तुम्ही टाकू शकता। आता दोन्ही रोल रेडी आहेत। ज्याच्यात चिकन केले त्याच पॅनमध्ये मी बटर टाकले, आणि इथे हे दोन्ही रोल आपल्याला शेकून घ्यायचे। जास्त वेळ शिजवायची काही गरज नाही आहे, 1 मिनिटभर मी मोठ्या गॅसवर शिजून घेते। आता तुम्ही हे चिकन जेव्हा आपण मॅरिनेट करतो तेव्हा जर स्मोक दिला तर अजून भन्नाट तुमचा हा रोल लागून जाईल, नक्की ट्राय करा। आता आपले रोल रेडी झालेले आहेत, मी इथे तुकडे करून दिले। तुम्ही सॉस, मेयोनीज कशाबरोबर सुद्धा देऊ शकता। रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।